BCA चेयरपर्सन 6 फैंसी प्राइज आपका विशेष धन्यवाद। आरके फ्रीड और एमजे स्पोर्ट्स के लिए रजी कुमारी, गैसुद्दीन शेख जिन्होंने 15 बैट्स हमें दिए परफॉर्मेंस ऑफ दी डे के लिए, बहुत शुक्रिया आप दोनों का। ताज़ा किचन के लिए ताबिर जहरूमी, आपके ताउन के लिए आपका शुक्रिया। तनिष्का आनंद नायडू जी आपका विशेष धन्यवाद 5 बाइसिकल परफॉर्मेंस ऑफ डे के लिए जो आपने हमें स्पॉन्सर किए। जॉय कुमार एंड कंपनी, करसन फ्लोरे, शोमैन ऑफ टेमगर और राजा मानुस 6 फैंसी प्राइज स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। गैलेक्सी मोटर, पापा भाई बाइक स्पॉन्सर, ग्रामीण मैन ऑफ द सीरीज आपका बहुत शुक्रिया। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी, अदनान अंसारी आपका शुक्रिया। 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स के लिए मुशीर नाचन, सादात पटेल, विष्णु चंदे, आप तीनों का बहुत धन्यवाद। नुस्खे अरबिया, जाफ़र शेख की वो दवा जो आपको डायबिटीज़ साथ ही साथ ब्लड प्रेशर और मुजी बीमारियों से महफूज रखे, बहुत शुक्रिया। साथ ही साथ रुपेश जादव, सिटी फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, युवा मोर्चा प्रेसिडेंट, बीजेपी डोले विलेज, आपका विशेष धन्यवाद। काशिफ मुरुमकर तलोली, ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, आपका शुक्रिया। महेश सुदाम राउत, सिटी सेकंड सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, आपका विशेष धन्यवाद। सुजीत नामदेव पाटिल, खांडवाल, एनके स्पोर्ट अटकोली, ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। रिजवान फकी, बिस्मिल्लाह मोटर्स, ORSL स्पॉन्सर, आपका शुक्रिया। साथ ही साथ सिद्धि इवेंट का धन्यवाद और शेरू कैटर्स का भी धन्यवाद। आइए हम प्रेजेंटेशन सेरेमनी की शुरुआत करने जा रहे हैं। मैं आवाज़ देना चाहूँगा सुजल जी, निहाल शेख, जैब करबे, तंजीम गोरेकर और शोएब गौरी। सिद्दीक भावे सर। ज़ोएब खरबे, आपको भी जुड़ जाना है। शिवशाही के स्पॉन्सर हैं, स्पॉन्सर के बेटे हैं शुजल, उमर खान भी पहुंच चुके हैं। आइए प्रेजेंटेशन सेरेमनी की हम शुरुआत करें और बाली सुपर 4 ऑफ द मैच स्पॉन्सर बाय AA भारत गैस, एक्स मेयर जावेद दलवी और सिलेंडर दुनिया का बेताज बादशाह असफर बोलिंजकर। द अवार्ड्स गोज टू अरकम पटेल। आइए अरकम, बहुत बढ़िया बल्लेबाजी की आज अरकम पटेल ने और सुपर 4 का इनाम अपने नाम किया। यस, सुजल जी के हाथों से ये गिफ्ट हैम्पर हम दे रहे हैं। अब हम चलते हैं बाली सुपर 6 ऑफ द मैच और इसे स्पॉन्सर किया है रईस बिल्डर एंड डेवलपर के तारिक रईस ने और टीम का नाम है फिर से वहीं और खिलाड़ी का नाम भी वहीं है, अरकम पटेल। ये देखिए आपके ओनर ने ये रिस्ट वॉच जो तंजीम गोरेकर आपको दे रहे हैं। आइए मैन ऑफ द मैच की तरफ चलते हैं। 22 गेंदे 62 रन एंड व्हाट अ इनिंग ही प्लेड। 2016 में 77 बनाए थे, आज 62 बनाए, 6 चौके लगाए और कुल मिला के 4 6 और वो है मैन ऑफ द मैच अरकम पटेल। बिल्कुल कमाल की बल्लेबाजी एक बार फिर से इसी ग्राउंड पर की है उन्होंने। 62 रनों की धुआंधार पारी खेली, अरकम पटेल ने दमदार बल्लेबाजी। आइए सबसे पहले ज़ोएब करबे से मैं कहूँगा कि गिफ्ट हैम्पर देना है। एक्स मेयर जावेद दलवी और असफर बोलिंजकर की देन, एक गिफ्ट हैम्पर बढ़ गया है। अब सुजल जी आपको ये गिफ्ट हैम्पर देना है। ये तमाम AA भारत गैस शोएब गौरी के हाथों से गिफ्ट हैम्पर हम दे रहे हैं। शॉटगन उमर खान, अब
ये गिफ्ट टेम्पर देंगे। ये तमाम देन एक्स मेयर जावेद दलवी और असफर बुलिंशकर की देन। आइए इसके बाद तंजीम गोरेकर ताज़ा किचन का डिस्काउंट वाउचर दे रहे हैं, ताबिर जैरूमी की देन। अब एक और डिस्काउंट वाउचर जो 20% छूट के साथ आया है, जॉली डिज़ाइनर शेट्टी ब्रदर्स के पास जाइए, 20% छूट के साथ पाइए। जोएब खरबे ने दिया। अब सूजल दे रहे हैं डी साकारिया, लाहौटी कंपाउंड, सूट हो या शेरवानी एक ही नाम। और अब जोड़ी नंबर 1 शुकेश डाकी और नीलेश पाटिल अंजूर का ये फ्रूट बास्केट दे रहे हैं शोएब गौरी। कैप के लिए मैं आवाज़ देना चाहूँगा उमर खान को, जो एसके शादाब कोतकर एसके का बल्ला कर रहा है बाली ट्रॉफी में हल्ला। आप जैफ और तंजीम दोनों देने जा रहे हैं। मार्बल की पहली मर्तबा ट्रॉफी इंट्रोड्यूस की है एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई ने। तमाम मेहमानों का बहुत शुक्रिया प्रेजेंटेशन में जुड़ने के लिए। First of all, many congratulations, Arkam. You played a fantastic knock after 2016 when you was made 77 run. But this is the elegant inning. In initial over, you played some classical stroke. A later inning, some massive shot. कैसा लगा आज के इनिंग को खेलते हुए? बहुत अच्छा लगा। पहले तो मैं थोड़ा स्ट्रगल कर रहा था 6 के लिए, बाउंड्रीज जा रही थी, फिर उसके बाद पहला जो 6 बैट से निकला, उसके बाद बहुत अच्छी बैटिंग। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। टुडे आज की बल्लेबाजी में आपके बहुत, आज क्या कारण था जो मेरिट पे बल्लेबाजी कर रहे थे आप? बॉल को देख के खेल रहा था लास्ट तक नज़र रख के। और जिस तरह से ह्यूज मार्जिन से ये मैच जीता है, बाली का मैन ऑफ द मैच मिला है, कैसा लग रहा है? बहुत अच्छा मुझे लगा है। मुझे इससे पहले भी एक बार और मिला था मैन ऑफ द मैच, ये सेकंड है मेरा। क्या लगता है कि आगे बाली में इसी तरह आपके बल्लेबाजी के जलवे रहेंगे? इंशाल्लाह। दोस्तों ये थे बाएं हाथ के बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन अरकम पटेल, मैन ऑफ द मैच। मैं आपको लिए चलता हूं कमेंट्री बॉक्स में। अक्षय बॉलिंग मार्कवर यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉईंट रिझनमध्ये 30 सर्कलमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावेने शिवशाही संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावफलकावर 12 धावा। निखिल भालेकर ज्याने आपल्या संघासाठी खेळताना अर्धशतकी झळकवलं होतं, 56 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं। यावेळी सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढलेला आहे। डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय पुन्हा एकदा एकेरी धावेवर भर दिला जातोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते। एक्सपिरियन्स कॅम्पेनर आपण बघतोय दिनेश भोईर मॅन फ्रॉम भिनार, तर त्याच्या समवेत निखिल भालेकर मॅन फ्रॉम निंबावली ही सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय कासार मॅन फ्रॉम अनगाव गोलंदाजी मार्कवर यावेळी एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पूर्ण हे होत आहे। पंचांच्या दरम्यान लेग बायचा इशारा येतोय, अव्वंतर धाव। खेळाडूला दरम्यान मैदानामध्ये दुखापत होते। हा सिटी पूलमधील सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील। यानंतर ग्रामीण पूलकडे आपण वळणार होतो आणि ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल। गेल्या वर्षीच्या खासदार चषकाचा विजेता संघ पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे विपक्ष भैरश एंटरप्राइजेस भादोड। त्यानंतर सिटी पूलमधील सामना इंदा जंगमध्ये सिटी फॉर्मेटमध्ये नंबर 1 वर रँक करत असलेल्या योगेश भोईर पॅम टीम माऊली स्पोर्ट्स विरुद्ध हर्ष एंटरप्राइजेस भरोडे। त्यानंतर ग्रामीण पूलकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत। ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनादेवी टेमकर विपक्ष गावदेव ओवली। त्यानंतर सिटी पूलमधील सामना वेकी स्पोर्ट चाविंद्रा विरुद्ध जय मसोबा पिंपलास। त्यानंतर 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट कालिका माता खारबा विरुद्ध न्यू मिलन पायगाव। त्यानंतर सिटी पूलमधील SK एंटरप्राइजेस विरुद्ध NJ 11। त्यानंतर ग्रामीण पूलमधील
सामना आपण पाहणार होतो जयबजरंग गोडसे विरुद्ध जय हनुमान पोगाव. त्यानंतर सिटी पूलमधील सामना हमजा स्पोर्ट्स विपक्ष जयकुमार टेमगर आणि त्यानंतर ग्रामीण पूलमधील बॅक टू बॅक 2 सामने जय हनुमान खोनी विरुद्ध बालाजी सरवले आणि केवनी स्पोर्ट्स केवनी बनाम वडोनगर 11. हे आजचं शेड्यूल असणार आहे. अक्षय कासार टर्न फ्रॉम हाजी समज टेस्ट. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलेलं आहे. अप्रतिम फटका आपण पाहतोय. सीमापार निखिल भालेकरच्या बॅटमधून निघालेला असरदार कासार विरुद्ध चौकार. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर आता हुआ निखिल के बल्ले से. एक बार फिर से बेहतरीन पारी खेलते हुए निखिल कल के दिन कमाल की बल्लेबाजी की थी और अर्धशतक लगाया था. जहाँ अपनी पिछली इनिंग उन्होंने समाप्त की थी वहीं से शुरू करते हुए. आणि यावेळी एक मोठा संघ त्यांच्या समोर आहे. 8-0 ओली हा संघ आणि त्याच संघाविरुद्ध चांगली फलंदाजी निखिल भालेकर करतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये आई वजूसर निंबोली संघाकडून खेळताना आपण त्याला पाहतोय. आणि यावेळी सिटी पूलमधील सामन्यामध्ये आपण पाहतोय शिवशाही स्पोर्ट्स संघाचं तो नेतृत्व करतोय. जी बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर इस वक्त होती हुई निखिल द्वारा. अब तक 2 बाउंड्री उन्होंने लगाई और 11 रनों पर नाबाद है. टीम का स्कोर हम देखें तो 18 रन. शिवसाई और आरडी 444 के बीच में ये मुकाबला चल रहा है. आज के दिन का चौथा मुकाबला है सिटी पूल का ये मुकाबला. तर वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतो निखिल भालेकर. 7 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला दिनेश भोईर जो एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे तो 5 धावसंख्येवर खेळतोय. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किरण पाटील येतोय. सावध एक्सप्रेस व्यापीठ इंडकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होणार आहे. सामना करेल फलंदाज दिनेश भोईर. तो तीसरे ओवर में अब किरण पाटिल को बुलाया गया है. गेंदबाजी के लिए सामना करेंगे दिनेश. पहली गेंद वहां पर किरण की शॉर्ट गेंद थी. दिशा दिखाने की कोशिश की थी बल्लेबाज दिनेश ने. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. 1 रन की मदद से स्कोर 19 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 3 का अब खेल शुरू हो चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर. शिवसाई पहिले षटक संतोष मडवी यांनी हाताळलं. त्यानंतर षटक अक्षय कासर यांनी हाताळलं आणि त्यानंतर षटक हाताळण्यासाठी किरण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर. इस बार किरण की ये गेंद वहां पर देखना है. एक बार फिर से शॉर्ट गेंद रही थी. हुक करना चाहते थे बल्लेबाज. 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ. स्कोर अभी भी रुका हुआ है 19 रन. निखिल एक बार फिर से सामना करेंगे किरण पाटिल का. इस बार देखना है कोई स्ट्रोक नहीं खेला है वहाँ बल्लेबाज निखिल ने. डॉट होती हुई ये गेंद. तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही. इस ओवर में किरण द्वारा अब तक सिर्फ 1 रन खर्च किया उन्होंने 3 गेंदों में. पहले ओवर में 6 रन आए थे और उसके बाद दूसरे ओवर में 12 रन. इस बार ऑन साइड की दिशा में मोड़ दिया इस गेंद को. देखना है डीप से खिलाड़ी आते उसी बीच 1 ही रन पूरा किया इस गेंद के ऊपर. इस 1 रन की मदद से स्कोर 20 रन पर जा पहुंचा है. अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है. लेकिन पिछले ओवर में हमने देखा कि निखिल बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे लेकिन किरण के इस ओवर में उतनी खुल के बल्लेबाजी नहीं हो पा रही है. इस बार बड़े हिट की तरफ गए वहां पर दिनेश और इस गेंद को देखना है फेंक दिया है बाहर. मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए कमाल का स्ट्रोक आता हुआ दिनेश के बल्ले से. अगदी बरोबर. अप्रतिम फटका आपण पाहतोय दिनेश भोईर याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली धावफलकावर 26 धावा.
अच्छा स्ट्रोक वहां पर दिनेश के बल्ले से आया, मिड विकेट की दिशा में इस गेंद को फेंक दिया था 6 रनों के लिए। सिक्सर की मदद से स्कोर 26 रनों पर जा पहुंचा है। एक बार फिर से देखना है, बड़े हिट की तरफ गए थे, ग्लांस करना चाहते थे उस गेंद को दिनेश। एक ही रन आएगा इस बार लेग बाय के रूप में। ग्लांस करने की कोशिश की थी वहां पर दिनेश ने, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। लेग बाय के रूप में 1 रन। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 27 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। तर 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समांतर धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर शिवशाही स्पोर्ट्स संघाची झालेली आहे ती 27-27 विदाउट लॉस एंड ऑफ द थर्ड ओव्हर. आणि यापुढील 3 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतात म्हणजे सक्रिय समालोचक वेल्वेट वाईस कुणाल दाते सर. तो बैटिंग पावर प्ले अब लिया गया है, देखना है। जबकि पहले 3 ओवर में रन बने हैं, 27 रन बने हैं कुणाल सर बिना किसी विकेट के नुकसान पर। अब बैटिंग पावर प्ले लिया गया है, किस तरह से बल्लेबाजी गेंदबाजी होती है ये सब कुछ बताएंगे। मखमली आवाज़ कुणाल दाते सर. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. बाली ट्रॉफी 2021च्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आपलं. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जो टॉस जिंकून निर्णय घेतला होता RD 440 या टीमने फिल्डिंग करण्याचा, तो तर मात्र योग्य ठरवला. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, 2 ओव्हरमध्ये रन होते 18 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये षटकाराच्या मदतीने रन आले 9. चांगली बॉलिंग. आणि आता बॉलिंग मार्कवर आलाय हिमांशू. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलाय. हिमांशू पाटील बॉलिंग करण्यासाठी तयार होईल. मॅन फ्रॉम अलिमगड. इम्प्रेस केले या खेळाडूने. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा RD 440. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. बॅटिंग पॉवर प्लेचा बॉल आणि पहिलाच बॉल जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे 1 रन कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर रन होत आहेत 28. जी बिल्कुल, बैटिंग पावर प्ले लिया गया और पहली गेंद के ऊपर बड़े हिट की तरफ गए थे वहाँ बल्लेबाज दिनेश भोईर। बल्ले का बाहरी सिरा लगा, उसी बीच 1 रन आता हुआ, 1 रन की मदद से स्कोर 28 पर जा पहुंचा है. 28 विदाउट लॉस. दोन्ही बॅट्समनने पार्टनरशिप चांगली केली आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आतमधली कडा घेतोय. इनसाइड एज घेतल्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला पहिले दोन्ही बॉल याच दिशेने आलेत. म्हणजे चांगली बॉलिंग करत असताना बॅटिंग पॉवर प्लेमध्ये हिमांशू पाटील. जी बिल्कुल, अच्छी गेंदबाजी यहाँ पर। अगर हम पहली 2 गेंदों की बात करें हिमांशु पाटिल की, तो बैकफुट पर जाकर स्क्वायर कट लगाने की कोशिश की थी बल्लेबाज निखिल ने, सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे. तिसरा बॉल आतमध्ये आणलेला बॉल होता आणि याही वेळेला तिसराही बॉल त्याच क्षेत्रामध्ये, परंतु या वेळेला बाईचा इशारा इथे अंपायर करतात. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसते. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 सिंगल आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, शिवशाही स्पोर्ट्ससाठी. बिल्कुल अच्छी गेंदबाजी यहाँ पर हो रही है इस ओवर में हिमांशु पाटिल द्वारा. अच्छी गेंद रही थी इस बार भी हिमांशु की. बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई ये गेंद बाय के रूप में 1 रन. 30 रन. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा विकेट कीपरला देखील बीट केलंय, बॅट्समनला देखील बीट केलं आणि पुन्हा एकदा तेच चित्र. 1 रन 22च्या स्वरूपामध्ये. विकेट किपिंगमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळालेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान, कारण ज्याही वेळेला बॅट्समनला बीट केलं त्याही वेळेला विकेट कीपर देखील बीट झाला. एक्स्ट्रा रन इथे मिळत आहेत. जी बिल्कुल, विकेट कीपर शेखर दलवी हालांकि अच्छे विकेट कीपर है. तर मात्र लांबवरून खेळण्याचा प्रयत्न, भरपूर बाहेर निघालाय बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता इथे मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. 32 विदाउट लॉस. टीम शिवशाही स्पोर्ट्स आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेला बीट केलंय. आता विकेट किपिंग चांगली पाहायला मिळते आणि अखेर हा येतोय डॉट बॉल. जी बिल्कुल, इस बार गेंद भी अच्छी रहती है, विकेट कीपिंग भी अच्छी रही, लेकिन स्ट्रोक उस प्रकार का नहीं देखने को मिल रहा है इस ओवर में. कहीं ना कहीं बल्लेबाज अपने आप को बांधे हुए महसूस कर रहे हैं. दिनेशसाठी हा शॉर्ट बॉल आणि याही वेळेला चांगली विकेट किपिंग. तारिफ सय्यद यांचे इथे आगमन होते. 70-70चे प्रोप्रायटर आणि आमच्या या स्पर्धेचे
पुरस्कर्ते देखील आहेत तारिफजी सय्यद यांचं इथे सहर्ष स्वागत. नुकतीच 70-70 बिग बॅश वलसाड गुजरात संपन्न झाली. तिथून पुन्हा एकदा बाली ट्रॉफीमध्ये तारिफभाई यांचे इथे आगमन होते. त्यांचं स्वागत आम्ही करतो. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आहे 32 ओव्हर नंबर 4चा खेळ इथे संपलाय. 8च्या सरासरीने बॅटिंग केली आहे शिवशाही स्पोर्ट्सने. बिल्कुल हमारे बीच में इस वक्त 70-70 के तारिफ सैयद साहब तशरीफ ला चुके हैं और अंजुमन के शहबाज शेख भी आ चुके हैं. वेलकम शहबाज भाई, आपका भी इस्तकबाल है. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा वर्सेस मयुरेश एंटरप्राइजेस भादवड. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा वर्सेस मयुरेश एंटरप्राइजेस भादवड. नेक्स्ट मॅच बिग फाईट बिटवीन टू टीम्स. ग्रामीण गटातला तो सामना असेल. किरण आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफ रिजनमध्ये 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला आहे आणि दुसरी रन देखील इथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. 2 रन इथे मिळत आहेत. निखिलला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 34. जी बिल्कुल, 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर अच्छी दौड़ देखने को मिली है विकेटों के बीच में. 2 रनों की मदद से स्कोर 34 पर जा पहुंचा है. एक चांगलं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता टार्गेट करावं लागेल बॉलरला, परंतु भन्नाट वेग, दिशा थोडीशी खराब आहे बॉलर किरणची. अंपायरचा सिग्नल येतो, हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन आता इथे मिळेल. RD 444-0 विनोदजी पाटील यांचा हा संघ आहे आणि एक मोठी टीम त्यांची देखील भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील बॉलिंग मार्कवर. शॉर्ट बाउन्सर, अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे असं अंपायरचं मत येते आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 1 पर दी ओव्हर ही देखील वॉर्निंग आता बॉलरला दिली जाते. खूप चांगला डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल होता परंतु हा बाउन्सर होता, त्यामुळे 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग आता बॉलरला आली आहे. त्यामुळे तुम्ही आता बाकू शकत नाही, बाउन्सर टाकू शकत नाही, हे मात्र लगेच स्पष्ट केलं अंपायरनी. ओव्हरपिच हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. डीपमधून फिल्डर येत आहेत तोपर्यंत एकच रन इथे मिळताना दिसते. रनिंग बिटवीन द विकेट खराब होती बॅट्समन निखिलची. 1 रन तिथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगल बरोबर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 37. जबकि पारी का ये 5वां ओवर चलता हुआ. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. डीप मधून फिल्डर येतात दीपू माळी. मिड ऑन पर्यंत धावत जावं लागेल. तोपर्यंत 2 रन मिळतील बॅट्समन दिनेशला. डबल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 39 रन. किरण पाटील ओव्हर नंबर 5 इथे बॉलिंग करत असताना ओहो चांगला बॉल. आतमध्ये येणारा इनस्विंगर आणि पंचांचा इशारा येतोय LBWच्या स्वरूपामध्ये. बॅट्समन आउट होईल आणि मोठा धक्का बसतोय. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. तो पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर शिवशाही का दिनेश के रूप में. 39 रन पर पहला विकेट गिरता हुआ. अच्छी गेंद रही थी वहाँ पर किरण की. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येत आहेत. प्रशांत. आक्रमण करणं गरजेचं आहे. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रन झालेत 39. कमीत कमी 60च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण शिवशाही स्पोर्ट्स वर्सेस RD 444-0 अशी मॅच आपण पाहतोय. आणि RDच्या समोर जसं पाहिलं तर 60 रनचं जर टार्गेट सेट केलं तर मी म्हणेन चांगली रंगतदार लढत होऊ शकते. शिवशाही स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील दमखम दाखवला जाईल सेकंड इनिंगमध्ये, हीच अपेक्षा आपण करू शकतो. परंतु तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर अजून कमीत कमी 20 रन करावे लागतील. 7 बॉल शिल्लक आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा. बीट करून गेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. 1 बॉल अजून बाकी आहे, माफ करा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 4च बॉल झाले होते या ओव्हरचे. 8 बॉलचा खेळ शिल्लक होता आणि आता आणखीन 1 बॉल टाकावा लागेल किरण पाटीलला, कारण 1 नो बॉल आणि 1 वाईड बॉल त्याने या ओव्हरमध्ये टाकला होता.
त्याला 1 पर दी ओव्हर अशी वॉर्निंग दिली होती अंपायरने. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा अंपायरकडे अपील होते, परंतु यावेळेला अंपायरने सांगितलंय बॉल बॅटला ब्रश झालाय, त्यामुळे 1 रन इथे मिळेल. प्रशांतचं खातं उघडलं जात आहे आणि अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 40 आफ्टर 5 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. टीम शिवशाही स्पोर्ट्स. आणि याच दरम्यान आमच्या को अँकर रेश्मा मयेकर यांचं इथे आगमन होतं. वेलकम, आपलं स्वागत. संतोष मडवी लास्ट ओव्हरमध्ये प्रशांत यांच्यासाठी. वन ऑफ द लीजंड प्लेयर फ्रॉम भिवंडी क्रिकेट, मिस्टर संतोष मडवी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्विच इट खेळलाय, बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांतने आता हात खोललेत आणि येतोय हा बाली ट्रॉफी षटकार. अच्छा शॉट वहां पर प्रशांत के बल्ले से आता हुआ, लास्ट ओवर की पहली गेंद के ऊपर स्विच हिट खेला, दूसरे मोहल्ले में जाकर बल्लेबाजी की है प्रशांत ने. 6 रन आ गए इस गेंद के ऊपर. इस सिक्सर की मदद से स्कोर 46 पर जा पहुंचा, 46 रन. ये 46 रन झालेत. आपण चर्चा करत होतो 20 रन आले तर 60 पर्यंत जाऊ शकतो हा संघ, आणि तशी सुरुवात करून दिली खास करून प्रशांतने. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 रन केले आणि त्यानंतरच्या तिसऱ्या बॉलवर मात्र स्विच हिट त्याच्या बॅटमधून थर्ड मॅनला येतोय षटकार. चांगली बॅटिंग. संतोष आता राऊंड विकेट. गती थोडीशी कमी केली, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज फिल्डर धावतायत. दीपू माळी, जजमेंट पहा, लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून धावत येऊन स्क्वेअर लेगला झेल पकडलाय दीपूने. फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. बहुत बढ़िया कैच वहां पर दीपेश माली का रनिंग कैच पकड़ा. एक बार एक पिक्चर में आ गए वहां पर दीपेश माली. ये देखिए किस तरह से ये कैच को समाप्त किया है, कमाल का कैच. प्रशांत की पारी समाप्त होती हुई यहाँ पर, जब पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगाया था उसके बाद आउट होकर वापस लौटते हुए. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. वेल जज कॅच बाय दीपू माळी. मानकुलीचा हा खेळाडू भरपूर वेगाने बॉलवर धावत गेला आणि एक चांगला कॅच त्याने संपन्न केलाय. यावेळेला चांगली लाईन. संतोष यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव यशाची शिदोरी मानली जाते. अध्यापकाचं काम करतो अनुभव, आणि ते देखील ऑन फील्ड. खूप चांगली बॉलिंग पहिल्या षटकारानंतर. मात्र त्यांनी विकेट घेतली आणि त्यानंतर एक डॉट बॉल, म्हणजे 3 बॉलमध्ये फक्त 6 रन खर्च केलेत. रन झाले 46-46. 3 बॉलचा खेळ शिल्लक असताना साहेबा मोमीन आमच्याबरोबर ॲज अ स्कोरर. खूप चांगली भूमिका ते पार पाडतात. प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. अप ट्रॅकर कट केलाय, डीप मध्ये फिल्डर ठेवलाय बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन आता इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच मिळेल एका चांगल्या स्ट्रोकवर. या सिंगल बरोबर रन झाले 47. 2 बॉलचा खेळ शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडला आता बॅट्समन खेळतोय राजा. निखिल असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, राजा असेल आता स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आता 60 नाही तर 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की असेल. रन झालेले आहेत आता 47. संतोष राईट राऊंड विकेट. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले बॉलवर, बीट केलं बॅट्समनला. आणखीन एक डॉट बॉल. हे अनुभवाने येतं, कारण या अगोदरचे बॉल आखूटप्प्याचे टाकले, वेगाने टाकले. आताचा बॉल स्लोअर 1 टाकला, बीट केलं बॅट्समनला. टेस्ट घेतात बॅट्समनची, पदलालित त्याची टेस्ट घेतली जाते.
डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरच्या दरम्यान. रन झालेले आहेत 47. लास्ट बॉलवर देखील जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलंय. 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन झालेले आहेत 47. 48 रनचं लक्ष आहे RD 440ला. आणि आता लगेचच जाऊया आमच्या टॉस बॉक्सकडे. तिथे जोडले जात आहेत पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि मयुरेश एंटरप्राइजेस भादवडचे दोन्ही कॅप्टन. आणि जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे जोडल्या जातील आमच्या को अँकर रेश्मा मयेकर आणि त्यांच्याच बरोबर व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या. सर, इट्स ओव्हर टू यू. खूप धन्यवाद कुणाल. थँक्यू सो मच कुणाल दाते सर आणि समालोचन कक्ष, आपलं मनापासून आभार. चला तर वळणार आहोत आपल्या नेक्स्ट टॉसकडे. उभे आहोत इथे 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे. आपल्या जोडीला अंजुमन स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि सर्वेसर्वा शहबाजभाई आणि 70-70 स्पोर्ट्सचे मालक तारीफ सय्यद हे उपस्थित आहेत. माझ्या जोडीला रेश्मा मयेकर द बिविचिंग ब्युटी माझ्यासोबत जोडलेली आहे. माझ्या उजव्या बाजूला आहेत ते मयुरेश एंटरप्राइजेस भादवड आणि माझ्या डाव्या बाजूला पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि माजिद बोबरे आपल्यासोबत जोडले गेलेत. रेश्मा, इफ यू कुड शो द टॉस कॉइन. येस. सो दोन्ही संघांना टॉस कॉइन दाखवू इच्छिते. कॉइनच्या एका साईडला आहे बाली ट्रॉफीचे सर्वेसर्वा अल्ताफ बाली आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP म्हणजेच जिल्हा परिषद. तारीफ सय्यद यांना रिक्वेस्ट असेल की त्यांच्या शुभ हस्ते हा कॉइन. पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा कॉल असेल AB. अल्ताफ बाली इज अ कॉल अँड इट्स अ ZP म्हणजे मयुरेश एंटरप्राइजेसने हा टॉस जिंकलेला आहे. तारीफ सय्यद यांच्या शुभ हस्ते हा टॉस कॉइन. त्याचप्रमाणे रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी आणि मनसब मुल्ला पुरस्कृत केलेली ही किट बॅग आणि जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट व्हाउचर शहबाज आणि तारीफबाई देत आहेत. खूप खूप धन्यवाद आमच्या दोन्ही गेस्टचा. मित्रांनो, हा ग्रामीणचा सामना आहे 4 षटकांचा. पहिलं षटक पॉवर प्ले असणार आहे. लेट्स गो टू रेश्मा. सर्वात आधी मला तुला सांगायचं आहे, हे जे जॉली डिझायनरचं 20% वाउचर आहे ना, तुझं लग्न असेल किंवा तुझ्या घरामध्ये कोणाचंही लग्न असेल, तुझं लग्न आहे, क्या बात आहे. बघा, जॉली डिझायनर ह्याचंच लग्न आहे आणि हा येणार आहे तुमच्याकडे, कारण की 20% डिस्काउंट वाउचर तुला भेटलेलं आहे टॉस जिंकल्यानंतर. क्या बात आहे. काय शिवणार आहे जॉली डिझायनरमध्ये जाऊन? सगळ्यात आधी तू काय शिवणार आहेस? सूट शिवणार आहे आणि एक शेरवानी शिवणार आहे. कधी आहे लग्न? कधी आहे? 24-25 एप्रिलला लग्न आहे. पूर्ण भिवंडीला सांगतो माझ्या लग्नाला या. आणि मला तुम्ही पण. क्या बात आहे. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाने हा टॉस नाणेफेकी जिंकलेली आहे. सो परीक्षेचं एक पुस्तक वाचून झालेलं आहे. आता दुसऱ्या पुस्तकाकडे आपण वळणार आहोत. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग करणार आहे. फील्ड फर्स्ट. हां, बघा, ग्रामीणचा सामना आहे आणि जसेच पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचे कॅप्टन तुमच्याजवळ आले तसं एकदम गळेभेटी झाली की अरे कैसा आहे तू, कसा आहेस. मग ते असं मैत्रीपूर्वक लढत आम्हाला इथे बघायला भेटणार आहे का? हां, नक्कीच. प्रथमेश माझा खूप जवळचा मित्र आहे आणि पूर्ण टीमच माझे मित्र म्हणूनच आम्ही चांगले एकत्र राहतो. तर मैत्रीपूर्णच लढत होईल आमची. नक्कीच. काय सांगायचं आहे बाली ट्रॉफी 2021 बद्दल? बघा, कोविडचं सिच्युएशन असताना सुद्धा अल्ताफ बाली यांनी सगळ्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं आहे आणि सगळं म्हणजे आपण सॅनिटायझर म्हणा, मास्क म्हणा, सगळ्या गोष्टी, सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा विदाऊट एनी ऑडियन्स आपण बाली ट्रॉफी 2021चा सुवर्ण महोत्सव पार पाडतोय. त्याबद्दल काय सांगायचं आहे? खूप सुंदर आयोजन आहे आणि पब्लिकला इथे एंट्री नाही, परंतु पब्लिकसुद्धा सपोर्ट करते आपल्याला आणि यूट्यूबद्वारे आणि टी व्हीद्वारे मॅचेस बघतात. तर त्या पब्लिकचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि बाली सरांनी IPL भिवंडीचं IPLच बोललं जातं, तर त्याप्रमाणे आयोजन केलं आहे आणि खूप मजा येते खेळायला. नक्कीच. धन्यवाद. मित्रांनो आहेत ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे, जे संघनायक आहेत आणि खूप जुने प्लेयर आहेत आणि माझे जवळचे मित्रसुद्धा आहेत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा म्हटलं की पूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये एक म्हण आहे जी आपण सुरू केलेली, हवा और दिवा को कोई रोक नाही सकता. काय आज पण तसंच होणार आहे का? निश्चितच तसं करण्याचा प्रयत्न करणार, कारण आमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. कारण कोविड पॅन्डेमिकनंतर आम्ही सेकंड टुर्नामेंट खेळतो आणि विशेषतः हे टुर्नामेंट खेळण्याचा विचारही नव्हता, पण बाली चषकचं एवढं चांगलं आयोजन असतं म्हणून आम्ही विचार केला परफॉर्मन्स जे होईल ते होईल, जाऊन टुर्नामेंट तर खेळूया.
आणि जर नाणेफेक तुमच्या बाजूने लागली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच केली असती आम्ही. आणि यावर्षी जरी तुम्ही दुसरी टुर्नामेंट खेळत असाल तरी टीमचा बॅलन्स कसा आहे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणमध्ये? टीमचा बॅलन्स तर अजून काय व्यवस्थित तसा सेटअप झाला नाही आहे. सेकंड टुर्नामेंट आहे. यंग प्लेयर्सना आम्ही आता चान्स देणार आहोत आणि एक न्यू टीम सेटअप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, प्रथमेशने सांगितलं आहे नवीन मुलं घेऊन खेळणार आहोत. नई उमंग है, नया साज है. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दीवा ये ग्रामीण क्रिकेट खेळणे का नया अंदाज आहे. तर बघूया कुठला संघ जिंकतोय, कुठला संघ पराभूत होत आहे, परंतु शेवटी विजय जो होणार आहे तो ग्रामीण क्रिकेटचा होणार आहे. So news from the toss box, Mayuresh Enterprises won the toss and choose to field first. दोन्ही संघांना, दोन्ही गावांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आणि आता लगेचच धावत पळत आपल्या कमेंट्री पॅनलकडे वळूया. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू रेशमा मैम और हरीश पांड्या सर. तो खेल की शुरुआत होती हुई बिंदास लसने और अक्षय कासर दोनों ओपनर बल्लेबाज. उसी बीच वहाँ पर देखना ऑन साइड की दिशा में इस गेंद को खेल दिया है बिंदास ने. डीप से खिलाड़ी आते उसी बीच वहाँ पर एक रन पूरा किया इस गेंद के ऊपर. एक रन की मदद से खाता खुलता हुआ RD 440 का और बिंदास का. उसी बीच वहाँ पर देखना है गेंद नॉन स्टॉप बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रनों के लिए. तो 5 रन आ जाएंगे इस गेंद के ऊपर. वाइड और उसके बाद 4 रन. तो 5 रन आ गए इस गेंद के ऊपर. इस 5 रन की मदद से स्कोर 6 पर जा पहुंचा है. खराब गेंद वहाँ पर और खराब विकेट कीपिंग देखने को मिली है. तो 6 रनों पर स्कोर जा पहुंचा है. जो टारगेट है RD के सामने वो 48 का टारगेट है. उसी बीच वहां पर देखना ऑन साइड की दिशा में इस गेंद को मोड़ दिया है. गैप में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं वहां पर दिनेश के पास. गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. तो बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर अक्षय ने. ये देखिए किस तरह से इस गेंद के ऊपर बाउंड्री लगाई. वहाँ पर लोअर फुल टॉस गेंद थी और बहुत बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया था अक्षय कासर ने. 4 रन आ गए इस गेंद के ऊपर. इस 4 रन की मदद से स्कोर 10 पर जा पहुँचा है. 48 का जो टारगेट है उसका पीछा करते हुए बिंदास लसने और अक्षय. RD की हम बात करें तो सभी गेंदबाजों ने आज बहुत बढ़िया परफॉर्मेंस किया. निखिल ने आज फिर से अच्छी बल्लेबाजी की. दिनेश और निखिल ने एक अच्छा स्टार्ट दिया, लेकिन मिडल ओवर में उस तरह की बल्लेबाजी नहीं हो पाई थी. इस बार प्रशांत की ये गेंद देखना है, पुल और सक्सेसफुल. गेंद बाउंड्री के बाहर गुल 6 रनों के लिए. बहुत बढ़िया शॉट आता हुआ वहां पर एक बार फिर से अक्षय के बल्ले से. हल्की सी शॉर्ट गेंद थी और उसको पुल में बदल दिया. इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 16 रनों पर. ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक को लगाया था वहां पर अक्षय ने. क्रीज में पीछे जाकर खेला पुल और ये सक्सेसफुल. मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. तो फ्लाइंग स्टार्ट मिलता हुआ यहाँ पर RD 440 को, जहाँ पर अक्षय कासर और बिंदास लसने इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. लेकिन पहले ओवर में प्रशांत थोड़े से महंगे साबित हो रहे. जहाँ पहली गेंद डॉट रहे, उसके बाद 1 रन, उसके बाद वाइड पे 4 रन आ गए थे और उसके बाद एक खूबसूरत सिक्सर लगाया वहाँ पर अक्षय ने. नक्कीच एक माफक लक्ष आहे. 48 धावांचं आणि 48 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतो बिंदास लसने आणि अक्षय कासर यांच्याकडून असरदार फलंदाजी. कारण अक्षय कासर याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत. एक चौकार आणि एक षटकार. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर होती हुई अक्षय द्वारा. पिछली 2 गेंदों के ऊपर 10 रन आए, जहाँ एक बाउंड्री और एक सिक्सर उन्होंने लगाया है.
प्रशांत एक बार फिर से सामना करेंगे अक्षय। इसके बाद एक ग्रामीण का मुकाबला हम देखेंगे, मयूरेश इंटरप्राइजेस और पुरुषोत्तम हाईवे दीवे के बीच में मुकाबला रहेगा। अगला मुकाबला ग्रामीण का मुकाबला रहेगा ये, जबकि सिटी का मुकाबला ये चलता हुआ शिवसाई और RD 440 के बीच में। उसी बीच वहाँ पर क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी इस बार अक्षय ने। बल्ले का अंदरूनी सिरा लगाता, एक रन आता हुआ इस गेंद के ऊपर। ऑन साइड में खेलना चाहते थे, वहाँ पर बल्लेबाज सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे। इस एक रन की मदद से स्कोर 17 पर जा पहुँचा है। प्रशांत इस बार सामना करेंगे बिंदास लसने। इस बार गति परिवर्तन करने की कोशिश की थी, लेकिन ऑफ स्टंप से बाहर रही ये गेंद। वाइट का इशारा आता हुआ। इस ओवर में अब तक 2 गेंदें वाइट की है प्रशांत ने। 1 रन की मदद से स्कोर 18 रनों पर जा पहुंचा है। अभी भी यहाँ से हम देखें तो 30 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, जबकि ओवर नंबर 1 का खेल चल रहा है। इस बार दूर से खेलने की कोशिश की थी वहाँ पर, और एक ही प्लेटफॉर्म पर 2 गाड़ियाँ। पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर RD 440 का। तालमेल पाहायला मिळत नव्हतं आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन बिंदास लसने निराश मनाने फॅलकडे परतताना आपण पाहतोय। धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर 18 धावा 48 धावांचं लक्ष आहे आणि इथून जर विचार केला तर 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे। जी बिल्कुल, अभी भी यहाँ से 30 रन चाहिए। 30 गेंदें और 30 रन यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन पहले ओवर में 18 रन आए हैं। नवीन फलंदाज दबंग दीपू येतोय, दीपेश माले मॅन फ्रॉम मानकुले आणि तालुका क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम दीपेश माले याच्याच नावे आहे, ज्याने 1 मार्च 2016 सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता। ग्रामीण क्रिकेटचा जो सामना सुरू होता मानकुले विपक्ष पिंपलगर, त्या सामन्यामध्ये हा कारनामा त्याच्या बॅटमधून क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला आणि तोच फलंदाज सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला फलंदाज बाद 2 फॅलमध्ये परतलेले 18 धावसंख्येवर 48चं लक्ष आहे। आपण सिटी पूलमधील सामना पाहतो, यानंतर आपण ग्रामीण पूलकडे वळणार आहोत। ग्रामीण पूलमधील आपल्याला सामना पाहायला मिळेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे विपक्ष मयूरेश एंटरप्राइजेस भादवाड। त्यानंतर पुन्हा एकदा आपण सिटी पूलकडे वळणार आहोत, माऊली स्पोर्ट्स विपक्ष हर्ष एंटरप्राइजेस भरोडी या सामन्याने। त्यानंतर ग्रामीण पूलमधील सामना सोनेदेव टेमघर विरुद्ध गावदेव ओवले। त्यानंतर पुन्हा एकदा सिटी पूलमधील सामना विकी स्पोर्ट्स चाविंद्रा विरुद्ध जय मसोबा पिंपलास आणि त्यानंतर ओल्डी गोल्डी क्रिकेटमधील सामना कालिकामाता खारा विरुद्ध न्यू मिलन पायगाव। तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या RD 440 ओवली या संघाची धावपलकर आपण पाहतोय ती 18 धावा। गोलंदाजी मार्कवर पारे यांकडून ज्युनियर राज याला आमंत्रित केलेलं आहे। तर सामना करेल फलंदाज दीपेश माली। राज वलताना फेसिंग दीपेश माली। यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू जातोय लॉंग लेगच्या वरून सीमापार 6 धावांसाठी षटकार। क्या कमाल का स्ट्रोक वहाँ पर खेला है, 15 बजाओ सिक्सर दीपेश माली के बल्ले से आता हुआ, और ये 100वें बल्लेबाज बने हैं जिन्होंने सिक्सर से खाता खोला है। नक्कीच यंदाच्या अंकामध्ये विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये पहिला 15 बजाव सिक्सर 0 मिनिटांनी कमाल अक्षय मडव्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता काल्हेर या मैदानावर, आणि बाली ट्रॉफीमधील हा 15 बजाव षटकार आपण पाहतोय दबंग दीपू याच्या बॅटमधून। बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर, शॉर्ट गेंद थी और उसको हुक कर दिया था। गेंद लॉन्ग लेग के ऊपर से जाती हुई 6 रनों के लिए 100वें बल्लेबाज बने हैं जिन्होंने सिक्सर से खाता खोला, और ये सारा लेखा जोखा हमें बताते हुए साहिबा मोमिन सर। यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही, प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळालं नाही। एक चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज। एका धावेने दीपेश पोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि RD 440 ओवले जो विनोद पाटील यांचा संघ आहे त्या संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर 25 धावा।
राज ज्युनियर हाजी समत सेट स्टँड इन करून गोलंदाजी करताना आपण पदे सामनावीर फलंदाज अक्षय कासार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडूने बॅटमध्ये सुरक्षित अंतर. धावसंख्या स्थिर आहे 48. लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय RD ट्रिपल प्रेचर ओवली. एका बाजूला अक्षय कासार मॅन फ्रॉम अनगाव, तर दुसऱ्या बाजूला मानकुलीचा बाहुबली दबंग दीपू. यावेळी अप्रतिम फटका, वार शॉट एवढा या. क्या कमाल का स्ट्रोक वहां पर आया इस बार अक्षय के बल्ले से, इनसाइड आउट स्ट्रोक कवर के ऊपर से इस बार खेल दिया 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक रहा वहां पर अक्षय के बल्ले से. ये देखिए किस तरह से इस गेंद को कवर के ऊपर से सिक्सर में जड़ दिया. जगह बनाई पहले और उसके बाद इनसाइड आउट स्ट्रोक 6 रनों के लिए कवर के ऊपर से गेंद जाती हुई. अक्षयाच्या बॅटमधून कासाराच्या बॅटमधून निघालेला असरदार षटकार. हे तो सीधे साधे अक्षय नाही आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय अक्षय कासार मॅन फ्रॉम अनगाव. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून राहिली. ते धावफलकावर 31 धावा 31. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. अक्षय द्वारा अब तक 2 सिक्सर लगाए उन्होंने और कमाल के स्ट्रोक लगा रहे. बहुत बढ़िया तरीके से गेंदों को मिडल कर रहे हैं. स्कोर हम देखें तो अब तक जो बनाया है RD 440 ने 31 रन आणि वैयक्तिक 17 धावसंख्येवर खतरा फलंदाजी करताना अक्षय कासार. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंट रिजनमध्ये फॉरवर्ड पॉईंट रिजनला एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज अक्षय आणि एका धावेने RD 440 ओवली संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 32 धावा. अच्छी गेंद रही थी इस बार राज जूनियर की. उठती हुई गेंद थी और उसको बहुत ही बढ़िया तरीके से पॉइंट की दिशा में खेल दिया था अक्षय ने. इस बार सामना करेंगे दीपेश माली. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. बॅकवर्ड स्कोर लेग रिजनमधून आउट होऊ शकणार नाही क्षेत्ररक्षकाने. चेंडू होते सीमा पार आर पार चौकार. अच्छा स्ट्रोक आता हुआ एक बार फिर से दीपेश माली के बल्ले से फ्रंट फुट को आगे निकालकर स्वीप कर दिया था उस गेंद को. डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए. इस चौके की मदद से स्कोर 36 रनों पर जा पहुंचा है. अब यहाँ से अगर हम देखें तो 12 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए RD 440 को. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय कारण आपण जर बघितलं तर चेंडू जास्त आहेत आणि खूप कमी धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पाडत जड आपण पाहतोय RD 440 ओवले या संघाचं. आपण सिटी पूलमधील सामना पाहतोय. शिवसाई स्पोर्ट्स विपक्ष RD 440 ओवली या दोन संघामध्ये. कालचा दिवस नक्कीच गाजवला होता तो निखिल भालेकर याने. 56 धावांचे एका अतिशय उत्कृष्ट ताबडतोब इनिंग घंटो काका मिंटो मे करताना दिसला होता निखिल भालेकर. सध्या तोच खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण करताना अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी कल के दिन की थी निखिल ने और आज भी उन्होंने अच्छी बल्लेबाजी की. 18 रन बनाए. एक बार फिर से प्रशांत को बुलाया गया है. अब यहाँ से 12 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. सामना करेंगे पहली गेंद का अक्षय कासार. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिल भालेकर चेंडू खाली आणि अक्षय कासार याची गेली संपुष्टात. तो अक्षय की पारी इस वक्त समाप्त होती हुई. फुल पर लेकर खेलने की कोशिश की थी लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे गेंद को. अच्छा क्या समाप्त किया वहां पर निखिल ने लॉन्ग की दिशा में. दूसरा विकेट गिरता हुआ RD 440 का. असरदार कासार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय गब्बर ऑफ भिवंडी क्रिकेट शेखर दलवी मॅन फ्रॉम खानिवली. तो अक्षय की पारी यहाँ पर समाप्त होती हुई. आउट होने से पहले अच्छी बल्लेबाजी की है अक्षय ने जहाँ पर उन्होंने 18 रन बनाए जिसमें 2 सिक्सर लगाए थे. अब आते हुए शेखर दलवी जबकि सामना करेंगे इस बार दीपेश माली. प्रशांत पाहूया दीपेश मालीला शांत ठेवतोय का
कारण स्फोटक विस्फोटक विध्वंसक फलंदाज दीपेश माली. प्रशांत सामनावीर फलंदाज दीपेश. यावेळी फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतात. इथे अर्धा डझन. क्या बात है, बिल्कुल आधा दर्जन यहाँ पर रन मिले, लेकिन कमाल का स्ट्रोक वहाँ पर आया दीपेश माली के बल्ले से. फुल टॉस गेंद और उसको भेज दिया मिड विकेट के ऊपर से कहीं दूर जाकर गिरती हुई ये गेंद. कमाल का स्ट्रोक आता हुआ एक बार फिर से दीपेश माली के बल्ले से. दीपेश माल्याला असा चेंडू देणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः संघावर कुराट मारून घेतल्यासारखं आहे. बिल्कुल इस तरह की गेंद अगर आप उनको रात भर खिलाएंगे तो वो रात भर सिक्सर ही मारते रहेंगे. ये तो दिन में खेल रहे थे वो. धावसंख्या 6 ने वाढते. आता मात्र विजयाचे समीप आपण बघतोय. विनोद पाटील फॅम टीम RD ट्रिपल प्रोजेक्ट ओवळी हा संघ. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर होती हुई. अब यहाँ से सिर्फ 6 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. दीपेश माली एक बार फिर से सामना करेंगे प्रशांत का. प्रशांत यावेळी स्ट्रॉकशिप केलेला आहे चेंडूला, मात्र उंची जास्त लांबी कमी आणि दीपेश याला जावे लागेल डब्याच्या असलेला. दीपेश माली याची केली संपुष्टात. बिल्कुल एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहाँ पर दीपेश माली, लेकिन बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे. ऊंचाई ज़्यादा थी, लंबाई कम थी, लेकिन अच्छा क्या समाप्त किया वहाँ पर मिड विकेट पे खड़े हुए खिलाड़ी ने. दीपेश माली की पारी यहाँ पर समाप्त होती हुई और तीसरा विकेट गिरता हुआ RD 440 का. गब्बर भिवंडी सध्या मैदानामध्ये आहे आणि त्याला साथ देण्यासाठी हार्दिक पंड्या बेमिसाल फलंदाज कुणाल मात्रे येतोय. बिल्कुल KM आ रहे इस वक्त बल्लेबाजी के लिए. कुणाल मात्रे फक्त 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. यावेळी दिशा भरकटलेला चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या समांतर धाव मिळते, वाईड चोरपणे अवांतर. बिल्कुल अतिरिक्त रूप में इस बार बढ़ोतरी होती हुई. ऑफ स्टंप से बाहर रही थी ये गेंद. अतिरिक्त रूप में 1 रन आता हुआ. अब यहाँ से 5 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. प्रशांत सामना करेंगे शेखर दलवी. यावेळी जोरदार अपफील तिथे पाहायला मिळतोय. पाहूया काय घडलंय. तिसऱ्या पंचांची ते मदत घेतली गेलेली आहे मैदानी पंचांनी. येस फलंदाज बाद आहे का हे पाहण्यासाठी. बोल्ड हो गए थे वहाँ पर शेखर दलवी. तर फलंदाज बाद झालेला आहे. शेखर दलवी याची खेळी तर समाप्त होते. तो एक और विकेट गिरता हुआ यहाँ पर RD 440 का शेखर दलवी के रूप में. अगले बल्लेबाज इस वक्त आते हुए बल्लेबाजी के लिए विजेंद्र, जबकि सामना करेंगे कुणाल मात्रे. विजेंद्र मॅन फ्रॉम वेले नवीन फलंदाज आपल्याला 6व्या क्रमांकावर पाहायला मिळतोय. इथून फक्त 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी RD 440 ओवळी या संघाला. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये 4 फलंदाज जरी बाद झाले असेल तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र शिवशाही स्पोर्ट्स संघाचंही कौतुक करावं लागेल, कारण या संघाचा विचार केला तर या संघामध्ये जे खेळाडू खेळत आहेत ते जास्तीत जास्त BMCचे आहेत. लॉफ केलेल्या चेंडूला विनोद चेंडू फील करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एकच धाव एका धावेशी अधिक नाही. प्रशांतनं सामना केलेला यावेळी फलंदाज कुणाल मात्रे मॅन फ्रॉम अंजूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट चेंडू त्याला नाही. एक धाव पूर्ण एका धाव्यावर समाधानी कुणाल. एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून दिलेली ती धावफलकावर
4 44 धावा. तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर 44 धावा धावपलकर झलकले गेलेले आहेत. तर बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय. इथून फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. हनुमान येतोय गोलंदाजी मार्गावर. पॉवर प्ले षटक आहे, चॉईस पॉवर प्ले. बॅकफुटबॉल जाऊन चेंडूला फंस केलेला आहे आणि विजय फटका कुणाल म्हात्रेच्या बॅटमधून विजय संपादन केलेला RD ट्रिपल प्रो ओली या संघाने अभिनंदन. RD ट्रिपल प्रो ओली अभिनंदन विनोद पाटील आणि हार्ड लक शिवशाही स्पोर्ट्स. शुक्रिया कमेंट्री बॉक्स. दोस्तों आप देख रहे हैं स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम से आयोजित बाली ट्रॉफी 2021 जिसके प्रमुख आयोजक है पायनियर स्पोर्ट्स भिवंडी. और आप सभी का यूट्यूब के दर्शकों का हार्दिक स्वागत. मैदान में जो भी थोड़े बहुत दर्शक दूर दराज से देख रहे हैं उनका भी हार्दिक स्वागत है. तमाम खिलाड़ियों का स्वागत है. पायनियर के मेंबर्स का हार्दिक स्वागत है. हमारी टीम के ओनर्स और स्पॉन्सर्स उनका भी हार्दिक स्वागत है. और मेरे साथ मेरी को एंकर जो आज बिल्कुल जीनत अमान की तरह लग रही है ऐसी रेशमा महेकर, आपका भी हार्दिक स्वागत है. तो आइए अब आगे बढ़ते हैं. स्पॉन्सर्स को थैंक्स कहते हुए कपिल पाटिल फाउंडेशन, हमारे सांसद कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल और सिद्धेश पाटिल जिन्होंने ड्रेसेस स्पॉन्सर किए हैं, इनका बहुत बहुत शुक्रिया. जावेद दलवी और असफर बोलिंसकर जिन्होंने गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर किया है मैन ऑफ द मैच के लिए. AA भारत गैस, इनका बहुत शुक्रिया. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद सोरगे, वीरेंद्र सोरगे, विराज सोरगे जिन्होंने ट्रॉफीज़ को स्पॉन्सर किया है, उनका आभार. मीत फाउंडेशन, महेश चौगले भिवंडी पश्चिम के लोकप्रिय विधायक जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का प्रथम पुरस्कार प्रायोजित किया है. बी क्रीमी प्रेजेंटेशन बॉक्स, खुर्शीद फरीद और सैफ अंसारी. मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, मैजिक बॉक्स एंड सेकेंड प्राइज ऑफ सिटी क्रिकेट. ताज गार्डन ढाबा, अली अहमद प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर. हेई वेंसेंट प्राइवेट लिमिटेड, कंप्लीट ब्रांड ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट. HVPL के डायरेक्टर मक्की पटेल और शफीक भाई जिन्होंने सिटी क्रिकेट का पहला प्राइज स्पॉन्सर किया है, उनका विशेष आभार. एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन, मार्बल की ट्रॉफी मैन ऑफ द मैच के लिए दी जा रही है, उनके द्वारा थैंक यू. पूर्वा कंस्ट्रक्शन, पूर्वा रवि सावंत मैजिक बॉक्स स्पॉन्सर. बर्फानी बाबा पद्माकर चौधरी मैन ऑफ द सीरीज फॉर सिटी क्रिकेट, उन्होंने बाइक स्पॉन्सर की है. 70 स्पोर्ट्स तारीफ सैयद हमारे साथ जुड़ चुके हैं. योगेश कुमार एंड कंपनी बिल्डर्स एंड डेवलपर्स, तेजस पाटिल 40+ का पहला पुरस्कार उन्होंने स्पॉन्सर किया है. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, तारिक रईस जिन्होंने सुपर 6 के लिए रिस्ट वॉच स्पॉन्सर की है. डगआउट के हमारे स्पॉन्सर है महापोली की कद्दावर शख्सियत फरहान पटेल और महापोली से ही बहुत बड़े उत्कृष्ट समाज सेवक इरफान बुरे साहब. तो हमारे दोनों महापुली के सदगृहस्थ का बहुत बहुत आभार. फरहान पटेल एंड इरफान बुरे, थैंक यू सो मच. RD डाबा विनोद पाटिल जिनकी टीम इस वक्त मुकाबला जीत चुकी है. परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए उन्होंने 10 बाइसिकल स्पॉन्सर किए हैं. परिणीति एंटरप्राइजेस सतीश चौधरी मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया है. SK स्पोर्ट्स महापुली के शादाब कोटकर जो टेनिस क्रिकेट बैट के होलसेलर हैं, उन्होंने मैन ऑफ द मैच के लिए कैप स्पॉन्सर की है. गर्मी में प्यास बुझाने के लिए साफ सुथरा स्वच्छ जल O2 लाइव, फयाज अंसारी और शाहिद पापा का शुक्रिया. मैजिक बॉक्स स्पॉन्सर D साकरिया, चेतन साकरिया और सादिक शेख. दोस्तों घर में शादी हो, ब्याह हो, निकाह हो, वलीमा हो या कोई भी आपके घर का फंक्शन हो, आपकी पर्सनालिटी में निखार लाने के लिए सूट हो, शेरवानी हो, D साकरिया. मैं बोलूँ D साकरिया, रेशमा बोले D साकरिया, सब बोलो D साकरिया. SK एंटरप्राइजेस, शुमाइल सुसे यारों का यार, मदद को तैयार.
जॉली डिज़ाइनर हरीश शेट्टी और विजय शेट्टी, दोस्तों इन्होंने टॉस जीतने वाले कैप्टन के लिए 20% डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर किया है और मैन ऑफ द मैच के लिए भी 20% डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर किया है। डिज़ाइनर की दुनिया का पूरा भिवंडी बोल रहा है आज कि जाऊंगा तो जॉली डिज़ाइनर में और सज धज के बाहर आऊँगा। तो हरीश शेट्टी, विजय शेट्टी का बहुत बहुत शुक्रिया। अब्दुल रहमान जयरूमी यंगेस्ट मैजिक बॉक्स स्पॉन्सर, मांगीलाल पालीवाल मैजिक बॉक्स स्पॉन्सर, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, अनिल गायकवाड़, सुजीत ढोले पपिया और पराग पाटोले देवा फाउंडेशन, समाज सेवा का एक बहुत बड़ा एनजीओ, उनका विशेष आभार। रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स रोशनबाग के इरफान अदीस अंसारी साहब, जिनका विशेष सहयोग मिला है। सभापति प्रभाग समिति क्रमांक 4, इनका विशेष आभार। हम धन्यवाद कहना चाहते हैं गोरी फोम सेंटर महबूब गोरी जी, जो हमारे वेल विशर और बेस्ट विशर है। वीरेन एंड धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे जो BCA प्रेसिडेंट है, और उनकी तरफ से 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर्ड है, जो कि आखिरी दिन आपको देखने मिलेंगे। RK फ्री हिट, MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी एंड गयासुद्दीन शेख, टोटल 15 बैट्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए उन्होंने स्पॉन्सर किए हुए हैं। RK का बल्ला हमेशा करता है हल्ला। तो परफॉर्मेंस ऑफ द डे हर रात को हम देते हैं एक दिन पहले, जैसे कि कल आपने देखा आकाश वर्से को परफॉर्मेंस ऑफ द डे मिला था। देखते हैं कि आज किसे परफॉर्मेंस ऑफ द डे मिलने वाला है। ताज़ा किचन ताबिर जयरूमी जी, हम आपके भी शुक्रगुजार हैं। तनिष्का आनंद नायडू जिन्होंने 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर की हुई है। जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे, जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। गैलेक्सी मोटार, पापा भाई खाड़ी पार, हम आपके भी शुक्रगुजार हैं। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी। 5 फॉर्चून रिलेटर्स, मुशीर नाचन, सादात पटेल एंड विष्णु चेंदे, जिन्होंने टॉस बॉक्स स्पॉन्सर किया हुआ है। लेट्स सी हु विल विन द टॉस। ये जो टॉस बॉक्स आप हमेशा देखते हो जहां पर हम टॉस करते हैं, ये स्पॉन्सर्ड बाय 5 फॉर्चून रिलेटर्स। नुस्खा अरेबिया, हार्ट और कोलेस्ट्रॉल रिलेटेड एनी प्रॉब्लम, जस्ट विजिट जाफर शेख, भारत नुस्खा अरेबिया। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार हैं चोचास अखाड़ा, इरफान चोचा एंड रिजवान शेख, रोलेक्स मेडिकर, फहद दलवी एंड मनसब मुल्ला, जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक स्पेशल किट बैग स्पॉन्सर की हुई है। सिमना प्लांट मैन्युफैक्चर, आसिफ शेख जी जो वाइस प्रेसिडेंट है माइनॉरिटी सेल के, हम उनके भी शुक्रगुजार हैं। A1 चिकन सेंटर, आतिक भाई, अमान टूर्स एंड ट्रैवल, गुलाम साबिर जी। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार हैं रुपेश जाधव, दवले गांव, सिटी ओपन क्रिकेट BC4 के 3rd प्राइज स्पॉन्सर। काशिफ मुरुमकर, ग्रामीण क्रिकेट BCA के 3rd प्राइज स्पॉन्सर, तलोली गांव से हैं। बिस्मिल्ला मोटर्स, रिजवान फकी जी, जिन्होंने ORS जूस स्पॉन्सर किया हुआ है। उसी के साथ साथ महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट 4th प्राइज स्पॉन्सर है। सुजीत नामदेव पाटिल खांडवाल, जिन्होंने BCA ग्रामीण 2nd प्राइज स्पॉन्सर किया हुआ है। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार हैं सिद्धि इवेंट्स और शेरू कैटरर्स। हेलो, आइए अब हमारे मेहमानों को मैं यहाँ पर इनवाइट करना चाहूँगा। सुफियान काजी, जैफ खरबे, मुजीब शेख, शहबाज शेख और शोएब गोरी, आपसे दरख्वास्त है कि यहाँ पर हमारे साथ बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे साथ आपको अब उपस्थित रहना है। रिक्वेस्ट है हमारे सभी गेस्ट को। फिलहाल हम जहाँ पे खड़े हैं वो है बी क्रीमी जूस थिक शेक आइसक्रीम फास्ट फूड ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स। आप देख सकते हो हमारे प्यारे मेहमान हमारे साथ जुड़ रहे हैं। अ वेरी वार्म वेलकम टू बाली ट्रॉफी 2021। जैफ खरबे हमारे साथ, डैशिंग पर्सनालिटी, शोएब गोरी, शहबाज भाई, अंजुमन की आन बान शान, सुफियान काजी और मुजीब शेख। दोस्तों ये देखिए हमारे, और ये तमाम लोग पर्दे के पीछे रहकर बाली ट्रॉफी को कामयाब बना रहे हैं। और मैं वाकई में आप तमाम जेंटलमैन को नमस्कार करता हूँ, सलाम करता हूँ कि आप हैं तो बाली ट्रॉफी कामयाबी का परचम लहरा रही है। थैंक यू। आइए अब पहले अवार्ड की तरफ चलते हैं। सुपर 4 अवार्ड, जिसके स्पॉन्सर है इस वक्त जावेद दलवी और असफर बोलिंजकर, AA भारत गैस। सुपर 4 ऑफ द मैच। देखिए सुपर 4 जिस टीम को मिला है वो टीम लूजिंग, जिस टीम के प्लेयर को मिला है वो लूजिंग टीम से है, लेकिन बाली ट्रॉफी का ये हमेशा से कहना है जो जिस दिन अच्छा खेलेगा उसे उस दिन प्राइजेस मिलेंगे। सो सुपर 4 ऑफ द मैच गोस टू निखिल फ्रॉम शिवशाही, जिसके बल्ले से आए 2 शानदार चौकार। क्या बात है निखिल, कांग्रेचुलेशंस। आइए शोएब गोरी साहब के हाथों जावेद दलवी और असफर बोलिंजकर का पुरस्कृत किया गया ये खूबसूरत तोहफा
निखिल की पर्सनालिटी भी माशाल्लाह बहुत चॉकलेट बॉय है और कॉन्ग्रेचुलेशंस आपको आने वाले टूर्नामेंट्स के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। आइए चलते अब रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स की जानिब से जो सुपर 6 के लिए रिस्ट वॉच स्पॉन्सर की गई है उसका विजेता कौन है। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू दीपू उर्फ दीपेश मारी RD 4440, जिसके बल्ले से आए हैं 2 शानदार बाली ट्रॉफी षटकार। देखिए रेश्मा, आज भिवंडी में 2 ही चीज की चर्चा है, क्रिकेट में अल्ताफ बाली और हार्ड हिटिंग में दीपेश माली। तो दीपेश, अभिनंदन तुझा हा पारितोषिक जिंकल्याबद्दल। नक्की तुझ्या हातात एक घड्याळ आहे, अजून एक बांधून शान से चलो। तर धन्यवाद तारिक रईस, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। मित्रांनो, आता आपण वळणार आहोत सामनावीरचा पारितोषिककडे। जाणून घेऊया रेश्माकडून कोणाला भेटते हे पारितोषिक। मॅन ऑफ द मॅच गोज टू अक्षय फ्रॉम RD 4440, ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत 18 रन्स। तर रेश्मा, आजपासून एक खुशखबरी आहे, एक एक्स्ट्रा प्राइज वाढलेला आहे जावेद दळवी अस्फर बोलिन्सकर साहेबकडून। झैफ खरबे यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम जावेद दळवी आणि अस्फर बोलिन्सकर यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर बक्षीस। त्यानंतर शहबाज शेख जे अंजुमन स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आहेत त्यांच्याकडून जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट वाउचर। शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोलिन्सकर AA भारत गॅसचं हे गिफ्ट हॅम्पर। सुफियान काझी यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोलिन्सकर AA भारत गॅसचं गिफ्ट हॅम्पर। मुजीब शेख यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोलिन्सकर AA भारत गॅस यांचं बक्षीस। झैफ खरबे यांच्या शुभ हस्ते D साकरियाची ट्रेंडी बॅग। तदनंतर शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते ताज़ा किचन ताबीर जयरुमी याचं डिस्काउंट वाउचर। शहबाजबाई यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही टोपी। अंजूर गावाची A1 जोडी निलेश पाटील सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फ्रूट बास्केट झैफ खरबे यांच्या शुभ हस्ते। आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी मुजीब शेख यांच्या शुभ हस्ते आता आपण सामनावीर खेळाडूला देणार आहोत। तर खूप खूप धन्यवाद शोएब गोरी, शहबाजबाई, मुजीबबाई, झैफबाई, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार। एकदा आमच्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार। आणि अक्षय, जी तू ट्रॉफी बघतोयस ना, ती मार्बलची आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा बाली ट्रॉफीमध्ये तुम्ही ही मार्बलची ट्रॉफी बघू शकता। सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तू सुद्धा ती जिंकलेली आहेस, मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहेस, जिंकलेला आहेस बाली ट्रॉफी 2021चं मॅन ऑफ द मॅच। काय वाटतंय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि भरपूर वर्षापासून स्वप्न होतं बाली ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द मॅच भेटण्याचं आणि ते आज पूर्ण झालं। ड्रीम कम ट्रू, स्वप्न पूर्ण झालेलं आहे। जर डेडिकेट करायचं असेल ही ट्रॉफी कोणासाठी, तर कोणाला करशील? माझ्या पूर्ण टीमला, कारण टीमने मला जेव्हापासून मी टीममध्ये आलो आहे माझ्यावरती भरपूर विश्वास दाखवला आहे आणि यापुढे पण विश्वास दाखवावा, एवढं बस। नक्कीच। आणि टीम थोडीशी भूकसुद्धा लागली होती, जशी तुझी फळाची टोकरी आली तसं सांगितलं की मॅडम जरा पास करा ना, आणि त्यांनी ती लगेच फळाची टोकरी पळवून नेली। निलेश पाटील आणि सुकेश डाकींनी ते स्पॉन्सर केलं होते फ्रूट्स बास्केट। तर फ्रूट खाइए और हमेशा हेल्दी रहिए। अक्षय, RD 4440 ही सुद्धा एक मोठी ताकद आहे। तुझ्या संघात चांगले फलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहे। अशा मोठ्या खेळाडूंच्या मध्ये स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी तू कशा पद्धतीने तयारी करत असतो? तयारी तर एवढीच करतो का जे आपल्या जोडीला प्लेयर खेळत आहेत त्यांचा परफॉर्मन्सच्या जोडीला आपला परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे, एवढाच प्रयत्न असतो प्रत्येक वेळी। तर मित्रांनो, हे अक्षय कासार ज्यांनी आता विजयश्री नोंदवली आहे आणि चेंडूला केलं त्यांनी सीमा पार, तेच म्हणजे अक्षय कासार। कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय। आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड कोयंगर रेश्मा मयेकर। तर ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवेदेव विपक्ष मयूर एंटरप्राइजेस बहादूर या 2 संघामध्ये। दुसरं षटक मार्गस्थ आहे। यानंतर सिटी पूलकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत आणि सिटी पूलमधील सामना पाहायला मिळेला माऊली स्पोर्ट्स विरुद्ध हर्ष एंटरप्राइजेस भरोडे। सध्या सुरू असलेला सामना आपण ग्रामीण पूलमधील पाहतोय, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय
पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे देव्या संघाला. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या पाहतोय धावफलक स्थिर आहे ती 15 धावा. नवीन फलंदाज कृपेश मात्र सामना करेल फलंदाज प्रथमेश.